पण फार दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने खेळण्यासाठी इथपर्यंत हे दोन्ही संघ आले. क्रिकेटवरचं असलेलं प्रेम अगदी आपण पाहतो. 50+ मॅच आजच्या लॉट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू अंपायर सांगतात व्हाईट बॉल ओळखलं गेलं, चेक केलं आणि त्यानंतर मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. हा व्हाईट बॉल हे अव्वंतर धावफलकामध्ये ऍड केली जाईल. अव्वंतरच्या साह्याने आता मात्र संघाचं खातं इथे मात्र खोललं जातं. एक धावफलकात एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना चांगली फिल्डिंग केली. एकच धाव इथून मात्र कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक मोतीराम यांचं आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाची जबाबदारी अगदी आपल्या खांद्यावर घेत यावेळी स्लोवर बॅक ऑफ द हँड अगदी कमी गतीने चेंडू टाकला होता. त्याला फक्त हलक्या हाताने खेळून काढला. सॉफ्ट हँड कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली. या पहिले षटक इथून झाले समाप्त. 3 या धावसंख्येवरती. 1-3 ही धावसंख्या कुर्ली टीमची. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचे नियम आहे. ऑर्गन डोनेट खऱ्या अर्थानं ऑर्गन डोनेट ट्रॉफी 2024 समर्थ कृपा समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फार चांगली. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आमचे अंपायर आपण पाहतोय ऑफिशियल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दीपकजी राणे आणि स्कोरलेग पंच प्रभाकर देशमुख. त्यानंतर आमचे साथी स्कोरर मनोज जोरे. हे संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कव्हर करतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. वाईड लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. तर निश्चितच फक्त 2:30 वाजेपर्यंत जेवण असणार आहे याची देखील नोंद घ्या. सर्वांनी जेवण करून घ्यायचं. सर्व आमचे खेळाडू. पहिलं षटक समाप्त झालं. महेंद्र आले दुसरे षटक हाताळण्यासाठी. 1 धाव पहिल्या चेंडूवरती. हा फटका चांगला. यावेळी कव्हर मधून क्रिकेटचं मातक सौंदर्य या फटक्यावरती. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा फटका. मिळतील 4 धावा. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं बांधून ठेवलं होतं परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि या चौकारानं आता धावसंख्या पुढे सरत ते जाऊन पोहोचते 8 वरती. महेंद्र यांच्यावरती आक्रमण केलं. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय गुड्डू यांच्या बॅटमधून. गुड्डू कदम. यावेळी अगदी बाकफुटवरती येऊन कट करायचं होतं. विकेट एरियाला टार्गेट करायचं होतं. फटका फसला गेला. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. या डॉट बॉलने खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या टीमला फार त्रास खऱ्या अर्थाने देण्यात आला. बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलं. फुलर लेनचा चेंडू फुडामध्ये टाकला होता. चांगले क्षेत्ररक्षण. इथे रनआउटची संधी होती परंतु ती संधी स्वीकारता आली नाहीये. 1 धाव इथून मात्र कंप्लीट झाली. 9 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट संयम दाखवलं जाते मैदानावरती. दोन्ही बॅटरला माहिती आहे रन्स येत नाही. अशा वेळी मात्र संयम मैदानावरती दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि चांगलं क्रिकेट जर इथून खेळलं गेलं एखादी पार्टनरशिप जर इथून डेव्हलप झाली गेली तर मात्र चांगल्या धावसंख्येकडे निश्चितून पाठलाग करू शकतो. त्यासाठी मात्र मैदानामध्ये चांगले प्रयत्न दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला फटका चांगला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. टीम एक्स्ट्रा कव्हरला 1च धाव मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. धावफलक खालते ठेवण्याचं काम आता मात्र दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं.
धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती एक चेंडूचा खेळ बाकी असेल. सेकंड एंड वरती गुड्डू कदम ज्यांना मात्र एक चौकार जरूर आणला बॅटिंग करत असताना. पुनश्च त्याच रिझन मध्ये फटका सजवला गेला वाडी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एकच धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही उर्वरित इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावांचं टार्गेट आता मात्र कुठली टीम कडनं सेट केलं जाईल डोंबिवली टीम समोर. दोन्ही अगदी आपण पाहायला गेलो तर मुंबई विभागामधून खऱ्या अर्थानं या दोन्ही टीम या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी अगदी दूरवरचा प्रवास करून आलो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या आयोजकांचं कौतुक करायला हवं. फार चांगली संकल्पना गेली कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी देखील आपण पाहतो ऑर्गन डोनेट ट्रॉफी या नावानं मात्र ही स्पर्धा बॉलर नेम प्रगतीपथावरती हरिदास आलेत गोलंदाजीसाठी. 11 धावा धावफलकावरती थांबवलं गेलं. पहिल्या 2 षटकांवरती इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली आहे. मोमेंटम खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये पकडून ठेवला होता. यावेळी कट केलाय. कडगांमध्ये चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर. गुड्डू कदम यांच्या बॅटमध्ये घेतोय आणखीन एक चौकार. पर्यंत आता इथून पाहावं लागेल कुर्ले टीमला. बाटीच्या टोला चेंडू लागला. पाठीमागच्या दिशेने शॉट थर्ड मानला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वरती. चांगलं क्रिकेट संयमी क्रिकेट खऱ्या अर्थानं गुड्डू कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक चौकार आला. त्यानंतर एक सिंगल घेतली. नॉन स्ट्रायकर वरती आले. समोर टाकला होता. पुढ्यामध्ये टाकला होता. त्याला खोडून काढले. त्या ठिकाणी वाईडिश लॉंग आपला त्या क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 18 धावा धावफलकावरती. हनुमंत जे सलामीला आलेत खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती या टीमची संपूर्ण जबाबदारी आहे. आता हिथून हनुमंत यांना चांगला खेळ करावा लागेल. कारण की ज्या कामासाठी तुम्हाला मैदानामध्ये पाठवलं आतापर्यंत थोडस नाराज करतात. हा फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये टीम मध्ये. जाईल चेंडू एक टप्प्या अखेर बॉर्डर लाईनच्या बाहेर. सर दिनेश दीपक राणे आम्हाला सांगतात हा आला चौकार. चौकाराने धावसंख्या पुनश्च पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वरती. 22 धावा धावफलकावरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती. धावा येत नव्हत्या. तिसऱ्या षटकाची वाट पावली आणि त्यानंतर मात्र आक्रमक बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. गुड्डू यांच्या बॅटमधून एक चौकार आला. एक सिंगल घेतल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आले. त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती हनुमंत आले. पहिल्या चेंडूवरती 2 धाव आणि त्यानंतर हा चौकार. एकंदरीत आपण पाहतोय 22 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी हलक्यापणे केलायचा होता. जोरकास अपील करण्यात आली. अंपायरचा निर्णय लेग बाईज लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाते. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आता धावा खऱ्या अर्थानं आलात कुठल्या टीमसाठी. अपील
करण्यात आली आहे. जोर का अपील मात्र करतात, परंतु अंपायर सांगतात हाईट फॅक्टर आहे. अगदी वरच्या भागाला मात्र चेंडू लागला. ते हाईट फॅक्टर मुळे ते नॉट आउट. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धावा डावफलकावरती. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे टीम डोंबिवलीकडून. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय. चला, जेवणाचं कोण बाकी असेल तर जेवून घ्यायचंय. 2:30 वाजता मात्र जेवण बंद करण्यात येईल. जर कोणी जेवायचं बाकी असेल तर प्लीज आपण जेवून घ्या. 2:30 वाजल्यानंतर मात्र जेवण बंद करण्यात येईल. चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलेत राजा. चौथ्या षटकाची जबाबदारी स्लॉगरचं षटक आहे. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. कशा प्रकारची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये होईल राजा यांच्याकडून. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट बॉल आला. फुलटॉस होता आणि त्याला फेकून दिलं. लॉंग लेग सीमा रेषेच्या. सर धावा किती धावा आमच्या ऑल इंडिया धावा किती आहेत? चौकार. चौकार. हा चौकार आला. चांगला फटका आपण पाहतो हनुमंत यांच्या बॅटमधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. 4च्या साह्यानं 27 वरती. यावेळी अगदी सफल झाले होते. स्टंप सोडून पुढे निघून गेले. त्यानंतर हा फटका सजवला गेला. 4 धावा आला. ऑन साईडला हा देखील फटका चांगला. कॅप्सुलेशन चांगलं. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू. बाक टू बॅक. दुसरा चौकार हनुमंत यांच्या बॅटमधून आला. सलामीला खऱ्या अर्थानं आले होते हनुमंत. पहिले 3 षटकांमध्ये अगदी संयम दाखवला गेला, परंतु शेवटच्या षटकामध्ये आक्रमक झाले आणि त्यांच्या पाठमधून ताकदीदार दुसरा चौकार आला. 2 चौकाराने 31 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे प्रथम सत्रात. आता थोडस विचार करण्यास भाग पाडला. हा फटका देखील हवेमध्ये केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. वेटन एरिया एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय. फलंदाज हनुमंत यांच्या बॅटमधून. चौकारांचे हॅट्रिक इथून मात्र संपादित केली आहे. शेवटच्या षटकावरती आक्रमण केलंय. चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एक लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा आपण पाहतो भिडपेटला आणि हा तिसरा एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या. त्या ठिकाणी चेंडू मी आमचे 40+ आणि 50+ सर्व व्यवस्थापकांना विनंती करेन की बाउंड्री लाईनच्या अगदी 4ही बाजूने उभं राहायचंय. चेंडू घ्यायचे आतमध्ये. ऑन साईडला या फटक्यामध्ये ताकद होती, परंतु इथे दाखवली नजाकत प्रेक्षकांना आणि फलंदाज होईल बाद. काय झेल पकडला. अप्रतिम झेल पकडला. क्षेत्ररक्षकांना स्वतःला खऱ्या अर्थाने झोकवून दिलं या झेलवरती आणि अगदी उडी मारत हा झेल इथून कंप्लीट केला. चांगले क्षेत्ररक्षण पकडली इथे मात्र झेल आणि इथून पास झाला फलंदाज हनुमंत. जेवणाचं कोणी बाकी असेल तर प्लीज आपण जेवून घ्या, कारण की आता जेवण बंद करतात.
हा फटका चांगला आहे अगदी अलॉंग द कार्पेट डीप स्कोअर लेगला थोडस फंबल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे धावसंख्या जाऊन पोहोचला 37 येणारे 24 चेंडू आणि बनवायचे 38 डोंबिवली टीमला 38 धाब्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं डोंबिवली टीम समोर पुढे टीमनं
जेवायचं कोणी बाकी असेल तर प्लीज कृपया करून जेवून घ्यायचं आणि छास देखील आहे, कोणाला पियायचं असेल तर या लगेच, कारण की आता जेवण वाढायचं बंद करतात. त्याच्यामुळे कोणी जर का बाकी असेल, चुकून राहिला असेल तर आपण लगेच येऊन जेवून घ्या. 38 जागेचं टार्गेट असणार आहे डोंबिवली टीम समोर आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडसाठी मैदानामध्ये दाखल झाली आहे. डोंबिवली टीम कडून दोन्ही फलंदाजांची नावे आम्हाला बॉलर नेम गणेश पहिले षटक घेऊन आला. स्टॅकिंग गेनवरती हरी आणि नॉन स्टॅकिंग वरती हरिचंद्र बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावांचा पाठलाग करायचे दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहत होतो प्रथम बॅटिंग करत असताना कुर्ले टीम कडून 37 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 38 धावांचं टार्गेट ठेवलं. पाहायला गेलं तर अगदी माफक असं टार्गेट आहे, परंतु पाठलाग करत असताना जर का इथून चांगली गोलंदाजी कुर्ले टीम कडनं साकारली गेली तर मात्र थोडस हे धावसंख्येचा पाठलाग करत असताना देखील थोडीशी दमछाक बॅटिंग करणाऱ्या डोंबिवली टीम कडनं पाहायला मिळेल. परंतु येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये या धावसंख्येचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल तर या रोखल्या जातील हे आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे कोणताही रिव्ह्यू सिस्टम मात्र उपलब्ध नाहीये. दोन्ही टीम याची देखील नोंद घ्या. दोन्ही टीम नाही मित्र म्हणून सर्वांनीच याची नोंद घ्या की आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम कोणताच नाहीये. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. पहिला चेंडू गणेश यांच्या माध्यमातून अगदी पडल्यानंतर थोडस वलण घेतला. स्विमर पहिल्या चेंडूवरती वापरला गेला. अगदी पडल्यानंतर चेंडूने वलण घेतलं, बॅटरला बीट केलं, डॉट बॉल आला. एसटी रक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती निर्धाव आला हरी. हा फटका प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आला बाउंड्री लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नरच्या रिजन मधून. हा चौकार. हरिदास यांच्या बॅटमधून हा चौकार आला. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं थोडस दडपण देऊन गेला होता. पहिल्या चेंडूवरती बरेचसे प्रश्न विचारले होते गोलंदाज गणेशांना, परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर करत असताना त्याच्यावरती चौकार आला. 4 धावा धावफलकावरती. आता फटका फसला हवेमध्ये. इथून खऱ्या अर्थानं ही संधी होती फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे, परंतु ही संधी गमावली आहे. इथून जे ड्रॉप झाला, जेवढा मिळाला हरिदास यांना ज्याने एक चौकार लगावला होता. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं थांबवून ठेवलं. चांगली गोलंदाजी. आता कमबॅक केले गोलंदाजांना, डॉट बॉल टाकला. खऱ्या अर्थानं या डॉट बॉलची गरज आहे ती कुर्ले टीमला, कारण की धावा वाचवायच्या 38 4 षटकांमध्ये आणि अशा वेळेला मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तशी गोलंदाजी देखील करावी लागेल. आणि आता मात्र गोलंदाज तशी कामगिरी करतोय. आणखीन एक डॉट बॉल फुलरलींचा चेंडू होता, अगदी पुढ्यामध्ये होता. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. तिथे मात्र बॅटरला बीट केलं. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये.
षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 वरती. कमबॅक केलं गोलंदाजानं खऱ्या अर्थानं. फुलटॉस मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. विकेट एरिया होती खऱ्या अर्थानं. फिल्डर डीप मध्ये होता. चेंडू अगदी आपण पाहतोय शॉट कव्हरला त्या ठिकाणी चाबल झाला. या चेंडूवरती 2 धावा आल्या. 8 धावा धावफलकावरती. 18 चेंडू अजूनही 30 धाब्यांची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू 30 धाब्यांची गरज. 10 ची सरासरी इथून राखावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु इथून एखादा ब्रेक थ्रू जर का मिळवला गेला तर मात्र या मॅच मध्ये पुनश्च आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. उर्वरित 18 चेंडूंमध्ये आता 30 धावा बनवायचे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलर नेम विनू आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू 30 ची गरज आहे. अंतर जशी मॅच संपेल तसे चेंडू आपण कलेक्ट करा. आपला आयोजकांमधला एखादा खेळाडू येईल त्याच्याकडे तुम्ही चेंडू द्या. मैदानामधून चेंडू बाहेर फेकू नका. चांगला चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडंसं वलन घेतलं चेंडूनं. स्विंग अँड मिस केला. गती देखील होती. गतीनं देखील बीट केला. डॉट बॉल आला. पाठीमागच्या बाजूनं लॉंग लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. चांगली रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही बॅटर मात्र चांगली कामगिरी करतात. अगदी चित्याच्या चपलाईनं हरणाच्या गतीने इथून धावा मात्र कंप्लीट करतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. 38 धावांचा पाठलाग करायचे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हरिदास आणि हरिश्चंद्र ही सलामीची जोड साखळी मैदानावरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती हरिश्चंद्र आणि नॉन स्ट्रायकिंग वरती हरिदास. हा फटका हलक्या हाताने खेळून चाललाय. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. 11 धावा धावफलकावरती. 38 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑर्गन ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कुर्ला विपक्षामध्ये डोंबिवली अशी ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं उद्घाटन झालं. एक धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. चेंडू थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जायचं. चला आमचे जे स्कोरलेस पंच तो मात्र देतील निर्णय. अकरा धावा धावफलकावरती. नाही त्यांना सांगितले जवळ ठेवा. हाय हाय नाही आहे तो पण.
व्हाईट बॉल अवांतर चेंडू येते मात्र गोलंदाज आता मात्र फेकला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. विनू दुसरे षटक हाताळण्यासाठी आलं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं विनू. आणखीन एक व्हाईट बॉल अवांतर चेंडू. हा फटका चांगला यावेळी एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्राचे टाकू वेगानं आले. वाईट लॉंग ऑफ द क्षेत्राचे त्या ठिकाणी पोहोचला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 15 धाबा धाव फलकावरती लागल्या जातात. दुसरे षटक प्रगतीपथावरती हरिदास आणि हरिचंद्र एच फॅक्टर डोंबिवली टीमचं एच फॅक्टर मैदानामध्ये काम करत आहे. सलामीला गेले आतापर्यंत 15 या धावसंख्येवर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. यापूर्वी अगदी समोर टाकला होता त्याला समोरच्या दिशेने लॉक केला. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा हरिदासच्या पाठमधून येतोय हा षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन घेतली 21 पडते. जावा धाव फलकावरती. हे षटक थोडस महागडं ठरलं गेलं शेवटच्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं. देखील चांगला आहे. यावेळी कव्हर मधून चेंडूला चाललाय डीप कव्हर मध्ये. कव्हरला चिरत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार. 25 धावा धाव फलकावरती. खमालीची बॅटिंग. 38 धावांचा पाठला करत होता. पहिल्या षटकामध्ये थोडस संयम दाखवलं गेलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिले चेंडू सावध वृत्त केले गेलं त्यानंतर आक्रमण केलं. धावसंख्या जाऊन घेतली 25 वरती. विस्फोटक इनिंग. हा फटका देखील लॉक केलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्रक्षक आहे चांगली फिल्डिंग परंतु जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे तो चौकार. बाकी-बागचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 29 धावा धाव फलकावरती म्हणजे अजूनही 9 धावांची गरज. चांगली बॅटिंग साकारतात तर आपण हरिश्चंद्र डोंबिवली टीमचा एच फॅक्टर मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या टीमला अगदी विजयाच्या समेत नेऊन ठेवण्याचं काम आणि कार्य मात्र मैदानामध्ये साकार करतात. खमालीची बॅटिंग. नेक्स्ट बॉल पुन्हा गोलंदाज तयार झाले. हरिश्चंद्र सेकंड गेन वरती. गॅप सिलेक्शन फार चांगलं या बॅटरचं. पुन्हा
थोडाशा बाकीतला आले, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला, एक टप्प्या खेळ येतोय तिसरा लगातार चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आहे, षटकार. षटकार आला आणि षटकाराने 35 धावा धावफलकावरती. आपले 40+ सदस्य जे बाउंड्री लाईनला बसलेले आहेत लाईन साठी, त्यांनी जरा सांगायचं हात वरती करून, एवढे जेवढे का तुमचा हात पण वरती जात नाही. षटकार आहे का बाउंड्री काय सांगायला काय त्रास आहे का? ऑन साईडला फटका. स्कोर ऑफ द विकेट. मधून क्षेत्राचे वेगानं आले. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या साह्यानं 37. एक धावांची अजूनही गरज आहे. 38 धावांचं टार्गेट. अरे त्या टार्गेटचा पाठलाग अगदी सहजरित्या केला आहे टीम डोंबिवलीनं आणि अगदी तिसऱ्या षटकामध्ये विजय झाला. या मॅच मध्ये आपण पाहतो डोंबिवली संघ विजय झाला. विजय संघाचं गोडगोड कौतुक, तसे पराभूत संघाचे देखील आभार. खऱ्या अर्थानं कुर्ला